तामिळनाडू सत्ता स्थापनेचा तिढा कायम, बहुमतासाठी 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर करा. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची टीव्हीके समोर अट. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक. गेल्या 27 दिवसांपासून फरार होती निदा खान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बंगालच्या दौऱ्यावर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बंगाल दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अखेर अटक. गेल्या 27 दिवसांपासून फरार होती निदा खान. आज नाशिक न्यायालयात निदाला करणार हजर. जलील यांनी निदा खानला पाठिंबा दर्शवला होता. एमआयएम अशा प्रवृत्तींना पाठिंबा देतं. मंत्री संजय शिरसाटांचा एमआयएमवर हल्लाबोल. टीसीएस कंपनी लैंगिक अत्याचार धर्मांतरण प्रकरण. 6 पैकी 2 आज पुन्हा चौकशी. न्यायालयीन कोठडीतून चौकशीसाठी पुन्हा घेतलं ताब्यात. मोंदू अशोक खरातच्या बँक लॉकरमध्ये घबाड. 1 कोटीहून अधिक किमतीचे दागिने, अमेरिकन डॉलर जप्त. पत्नी कल्पना खरातच्या नाशिकमधील लॉकरवरही कारवाई. फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजाला अटक. आर्थिक फसवणुकीची तक्रार. टेंभुर्णी पोलिसांनी केली अटक. महाराजावर 2,35,000 रुपयांच्या फसवणुकीची तक्रार. भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटमांचा पाहणी दौरा. नालेसफाईची कामं पारदर्शकपणे पार पडावीत. पावसाळ्यात जलमय परिस्थितीचा सामना करावा लागू नये. नालेसफाईच्या कामांची अमित साटमांकडून पाहणी. भांडूपमध्ये पालिकेच्या जागेवर गांजाची शेती. भाजप नगरसेविकांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड. जागृती पाटलांच्या आदेशानुसार गांजाची शेती केली उद्ध्वस्त. नागपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाई दरम्यान राडा. अतिक्रमण कारवाईला काँग्रेस नगरसेवकांचा विरोध. नगरसेवक वसीम खान यांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार. लोणावळ्यात धक्कादायक घटना. तब्बल 1.5 वर्षांनंतर गुन्ह्याची नोंद. लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना. पाठकांना बीड न्यायालयात हजर केलं जाणार. न्यायालयात आज काय सुनावणी होते याकडे सर्वांचंच लक्ष. पुण्यात दारूच्या नशेत मित्रानंच केली मित्राची निर्घृणपणे हत्या. मुंढवा पोलिसांकडून अल्पवयीन मुलगा ताब्यात. बीटी कवडे रोड परिसरातील भाग्यश्री नगर येथील घटना. नांदेडमध्ये विवाहित चुलत बहिणीचा भावाकडून मानसिक छळ. त्रासाला कंटाळून तरुणीची विहिरीत उडी घेत आत्महत्या. त्रास देणारा चुलत भाऊ पोलिसांच्या ताब्यात. पार्किंग शुल्कात 40% वाढीचा प्रस्ताव. मुंबई महापालिकेकडून प्रस्तावाला तत्वतः मंजुरी. स्थायी समिती आणि महासभेची मंजुरी बाकी. मुख्यमंत्र्यांच्या वर्ष बंगल्यावर 15 मे रोजी धडकणार. शेतकरी नेते राजू शेट्टींचा इशारा. कोकणातल्या शेतकऱ्यांना गृहीत धरलं जातंय, शेट्टींचा आरोप. हिंगोलीत वाढता तापमानाचा केळीच्या बागांना फटका. केळीच्या बागा सुकत असल्यानं शेतकरी संकटात.